त्यांनी मांडला आहे तो बसवलाय ज्या पद्धतीने तो मोठा सुंदर आहे. त्यांना एकच गोष्ट आपल्याला सांगायची आहे की परमार्थाचा विचार करताना कधीही आपला विवेक सोडू नका. आणि त्या भूमिकेतून आता विषय मांडताना ते म्हणतात, सुरू होत आहे तो दशकातला हा समास 10वा, स्थिती निरूपण. श्रीराम देवळामध्ये जगन्नायक आणि देवळावरी वैसला काक, परी तो देवाहून अधिक म्हणू नये की. म्हणाले देऊळ आहे, देवळाच्या कळसावरती कावळा येऊन बसलाय, म्हणजे देव आत आहे पण कावळा त्याच्याहून उंच आहे. तर असं म्हणाले समजू नये की कावळा देवळावर आहे म्हणजे तो देवापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून ते सांगतात की व्यवहारामध्ये सुद्धा एकदा श्रद्धास्थान निवडलं, एकदा ईश्वर आहे, गुरु आहे, जे श्रद्धास्थान एकदा निवडलं त्या श्रद्धास्थानाच्या बरोबर आम्हाला जेव्हा इतर काही बघायला मिळतं त्याच क्षेत्रातली माणसं असतात. ते आता समजा अध्यात्माचं क्षेत्र घेतलं तर अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी कार्य करणारी जी मंडळी असतात ती आपापल्या काही काही वैशिष्ट्यांनी युक्त असतात. आता आपल्याला काहीतरी भावतं म्हणून आपण एखाद्या ठिकाणी म्हणजे गुरुमंत्र घेतो, एखाद्या ठिकाणी आपण शरणागत होतो किंवा एखादा संप्रदाय आपण स्वीकारतो. आता तो स्वीकारल्यानंतर यांचं चांगलं दिसतंय हे सोडलं ते पकडलं, हे इथे मान्य नाही. ते म्हणतात की जे स्वीकारलं आहे त्याच्या डोक्यावर आपल्याला कितीही काही चांगलं वाटलं, काही वेगळं, हे इथे विशेष आहे, हे वैशिष्ट्य आपल्याला अधिक भावलं, काय घ्यायचं आहे ते घ्यावं, काय स्वीकार. कारण शेवटी गुणग्राहकता सगळीकडे आहेच. आणि आपण म्हटलंय त्याप्रमाणे आपल्याकडे ज्ञान मिळवताना त्या मधमाशीसारखा मध गोळा करतो तसं सगळीकडनं गोळा करत राहावं, चिंतन करावं, आपल्यात त्यातलं काय बसतं आहे ते बघावं. पण ते म्हणाले ह्याच्यापेक्षा ते खूप चांगलं वाटलं की लगेच त्यांनी भारावलं आणि त्याच्या मागे धावलं. असं मात्र ह्या क्षेत्रामध्ये कधी होऊ नये. म्हणून ते म्हणतात देवळामध्ये जगन्नायक आणि देवळावरी बैसला काक, त्याच्यावर कावळा बसला, परी तो देवाहून अधिक म्हणू नये की. म्हणाले सभा बैसली राजद्वारी आणि मरकट गेले स्तंभावरी, परी ते सभेहून श्रेष्ठ चतुरी कैसे मानावे. आता इथे तुलना करताना त्यांनी श्रेष्ठ कनिष्ठ अशी तुलना केली आहे की राजा श्रेष्ठ आहे, तो मरकट कनिष्ठ आहे. देऊळ गाभाऱ्यातला देव श्रेष्ठ आहे, तो काक म्हणजे तो कावळा कनिष्ठ आहे. पण व्यवहारामध्ये नेहमी श्रेष्ठ कनिष्ठ असाच आपल्याला न्यायनिवाडा करावा लागतो किंवा वगळं निगळ करावी लागते असं काही नाही. एकापेक्षा एक मोठी माणसं सुद्धा, एका तोला मोलाची माणसं सुद्धा आपल्याला भेटत राहतात आणि आपल्याला अनेक संप्रदाय पण तितके आवडतात. पण शेवटी जे आपलं ते आपलं, आपल्याला आपल्या दिशेने चालायचं आहे. म्हणून ब्राह्मण स्नान करून गेले आणि बक तैसेची बैसले, परी ते ब्राह्मणा परीस भले कैसे मानावे. म्हणाले पाण्यामध्ये ब्राह्मणाने आंघोळीला थांबला, तो किती वेळ आंघोळ केली असेल, तासभर, अर्धा तास, आणखी 2 तास थांबेल, पाहिजे तर अनुष्ठान असेल तर 4 तास थांबेल. पण म्हणाले तिथे जे असणारे बगळे आहेत ते तर अखंड त्या पाण्यामध्ये जर बसूनच असले त्याच्याही पेक्षा अधिक काळ, तर यांच्याही पेक्षा त्याचं ध्यान, यांच्याही पेक्षा त्याची बैठक किंवा यांच्याही पेक्षा त्याचं अनुष्ठान श्रेष्ठ आहे असं मानावं का? तर नाही मानू. असं ब्राह्मणामध्ये कोणी नेमस्त, कोणी झाले अस्ताव्यस्त आणि स्वान सदा ध्यानस्थ, परी ते उत्तम नव्हे. स्वान म्हणजे श्वान, श्वान म्हणजे कुत्रा. तर ते म्हणाले की ब्राह्मण मनुष्य आहे त्याच्यामध्ये कोणी नेमस्त, नेमस्त याचा अर्थ शिस्तप्रिय, शिस्तीने चालणारा. कोणी झाले अस्ताव्यस्त, कुणाचं सगळं गबाळ काम आहे, सगळं इकडे तिकडे विखुरलेलं आहे, काही वेळेच्या बाबतीमध्ये काही त्याला जमत नाही. आमच्याकडे एक म्हण आहे, कोणी रागावू नका, आमच्याकडे असं म्हटलेलं आहे, म्हणजे मी माहेरची देशस्थच आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की अस्ताव्यस्त समस्त वस्तू मिळूनी देशस्थ हे निर्मिले. की जगातल्या जेवढ्या अस्ताव्यस्त वस्तू आहेत त्या सगळ्या एकत्र केल्या म्हणजेच देशस्थ जन्माला येतो, इतका तो अस्ताव्यस्त असतो असं त्यांनी म्हटलंय. इथे त्यांनी सांगताना म्हटलंय की कोणी झाले अव्यवस्थित म्हणजे अव्यावेस्त, म्हणजे व्यावेस्त अव्यवस्थित असे कोणी आहेत.
आणि स्वान सदा ध्यानस्थ. आणि म्हणाले तो कुत्रा मात्र आपला डोळे मिटून ध्यान लावून त्या मालकाच्या दारापाशी बसलेला आहे. मग परी ते उत्तम नव्हे, शेवटी तो श्वान श्वानच आहे. आणि त्याला का श्वान श्वान आहे आपल्याला माहिती आहे त्याचा गुण. लांगुल चालन हा त्याचा गुण आहे की त्याच्या आवडीची गोष्ट त्याला मिळाली की तो आपली शेपटी हलवतो. म्हणजे फक्त स्वार्थ आहे, त्याची बुद्धीच तेवढी. फक्त आम्ही दृष्टांताकरता घेतलेलं आहे ते. म्हणजे श्वानाने असं करू नये का करावं हा प्रश्न नाही आहे. प्रश्न एवढाच आहे की ते उदाहरण एवढ्याकरताच आपण स्वीकारलेलं आहे. ब्राह्मण लक्ष मुद्रा नेणे, मार्जार लक्ष विषयी शहाणे. लक्ष मुद्रा कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. अगदी मोठा ब्राह्मण आहे पण मोठा चंचल आहे. म्हणाले ब्राह्मण का? कारण त्या काळामध्ये तो विद्याग्रहण करत होता आणि अधिक व्यासंगी होता म्हणून. आता नाहीतर त्या जातीकरता काही मोठं म्हणायचं असा त्याच्यामध्ये उद्देश आहे असं समर्थांचं नाही. ते म्हणतात की त्यावेळी जाती व्यवस्था पुष्कळ बंदिस्त होती, अधिक समाजामध्ये कडक होती. त्यामुळे समाजामध्ये अनायासे त्या जातीच्या उतरंडीमध्ये ब्राह्मणाला मान दिला जात असे. मग ज्याला मान दिला जातो तो सुद्धा काही इतका श्रेष्ठ आहे असं नाही, किंवा त्याच्याहीकडे जे अवगुण आहेत त्या अवगुणाची जर तुलना केली तर त्यांनी म्हटलंय की ब्राह्मण लक्ष मुद्रा नेणे, मार्जार लक्ष विषयी शहाणे. म्हणाले मांजर आहे ते मात्र इतक्या बारकाईने निरीक्षण करतं. मांजराचं निरीक्षण, कारण बघा आपल्या घरामध्ये दूध तापवलं किंवा दूध उघडं आहे हे आपल्याला कळायच्या आत मांजरीला कळलेलं असतं. म्हणजे कुणाकुणाच्या घरांवर ते किती लक्ष ठेवतं आणि ते इतक्या घरांमधनं बरोबर आपलं पोट भरत असतं. मोठं अवघड आहे. ते म्हणतात की लक्ष मुद्रा नेणे, इतकं लक्ष, इतकं कॉन्सन्ट्रेशन, इतका बारकावा, इतकं निरीक्षण हे मनुष्याच्या ठिकाणी संभवत नाही. आणि म्हणजे अगदी हुशार म्हटला तरी संभवत नाही. मार्जर लक्ष विषयी शहाणे. पण म्हणाले मांजर मात्र त्याला जे पाहिजे आहे त्या उद्दिष्टाच्या विषयी मोठे शहाणा आहे, म्हणजे सावध आहे. ते अगदी जाणून आहे आपल्या ठिकाणी आपल्याला ते मोठ्या आपल्या हेतूवरती लक्ष ठेवून जागृत राहतं. परी ब्राह्मणा परीचं विशेष कोणी म्हणावे तयासी. पण ज्ञानी माणसापेक्षा त्याला मोठं कसं म्हणावं नाही म्हणता येणार. म्हणून ब्राह्मण पाहे भेदाभेद, मक्षिका सर्वाचा अभेद. सगळे दुर्गुण, आता दुर्गुण आणि गुण असं उलटं चाललंय की आता या ब्राह्मणाकडचे दुर्गुण घेतलेत आणि ज्याच्याशी तुलना केली आहे तो त्याच्यापेक्षा निकृष्ट आहे त्याच्या संबंधामध्ये गुण घेतले. आता गुण कोणाचा घेतला? मक्षिका सर्वाचा अभेद. म्हणाले जी माशी आहे ती कुठेही बसते, तिला कुठेही बसताना काही वगळं निगळ नाही आहे की इथे मिठाई आहे का इथे गाणं आहे. आणि म्हणून ते म्हणाले परी तीस झाला ज्ञानबोध हे तो न घडे की. म्हणून तिला काही फार ज्ञान प्राप्त झालंय आणि ती सगळ्याविषयी फार समान भावाने वागते आहे असं तर काही आपण म्हणत नाही. ती सगळ्या ठिकाणी जरी बसत असली कुठेही जाऊन तरी. उंच वस्त्रे नीचल्याला. खूप चांगली वस्त्र एखाद्या सामान्य मनुष्याने घातली आणि समर्थ उघडाचं बैसला. आणि म्हणाले एखादा श्रेष्ठ सत्पुरुष आहे त्याला काहीच लागत नाही. आपण जर पाहिलं तर याच्या म्हणजे चाणक्य आणि मुद्राराक्षस म्हणजे त्याचे गुरु आहेत. चाणक्यच त्याचे गुरु चाणक्य, चंद्रगुप्त आणि चाणक्य. हां, तर त्यांनी जे तो काय वापरत होते ते काही नाही, एक पंचा, बाकी काही नाही. घर काय, घर नाहीच, झोपडीच. त्या झोपडीत त्यांचे 2 दिवे, 2 समया. एक समयी राजकारणाचं काम करायचं असेल तेव्हा ती पेटवायची आणि जेव्हा वैयक्तिक काम करायचं तेव्हा ती विझवायची, आपली पेटवायची. की ती पुन्हा सरकारी समयीतलं तेल आपण वापरायचं नाही. इतका कटाक्ष त्या सवयीच्या तेलाचा होतं. काय जवळ काहीच नाही, त्या झोपडीत पण काही नाही, वस्त्र नाही, प्रावरण नाही, काही नाही. पण तरी सुद्धा इतकी त्यांच्या ठिकाणची जी म्हणजे नीतिमत्ता, आचार आणि तत्व ह्या सर्व बाबतीमध्ये असणारी जी निष्ठा आहे, असा निष्ठावान पुरुष खूप वस्त्र. म्हणजे हे आता मागचं उदाहरण सोडा, अगदी अलीकडचं अब्दुल कलामना जेव्हा राष्ट्रपती पारितोषिक मिळालं त्यावेळी त्यांचं चरित्र आपण वाचलंय. त्यात अब्दुल कलामना लोकांनी सांगितलं की आता काय करायचं, तुम्ही तर ती रोजची 10 रुपयाची 5 रुपयाची स्लीपर घालता आणि लॅबमध्ये येता, अंगावरती पायजामाच असतो, वरचा साधा घरात वापरतो एकच शर्ट, कोण दिवसभरात कपडे बदलणार.
जे कपडे घरात घालायचे तेच कपडे घालून ते लॅबमध्ये जायचे. आता त्यांच्याकडे कपडेच नव्हते. तर लोक म्हणाले आता राष्ट्रपती भवनामध्ये जायचं तर तुम्हाला जरा चांगले कपडे शिवले पाहिजेत आणि बूट वगैरे काहीतरी खरेदी केलं पाहिजे. तर त्यावेळी मला असं वाटतं, म्हणजे माझ्या जर स्मरणात बरोबर असेल तर, तेव्हा भावा त्यांना म्हणाले की तुम्हाला काही आवश्यकता नाही आहे चांगले कपडे घालून जाण्याची. म्हणाले तुमचं कामच एवढं आहे की तुमच्या स्लीपर आणि ह्या पोशाखातच तुम्ही खूप छान दिसता, तुम्ही याच कपड्यात जा, तुम्हाला काय करायचे चांगले नवीन कपडे शिवून. त्यामुळे मला जेव्हा ते राष्ट्रपती झाले आणि त्यांच्या अंगावरचे भारी भारीचे कपडे पाहिले ना, तेव्हा सुद्धा मला आश्चर्यच वाटलं. मी म्हटलं तेव्हा तरी ह्यांनी बरेच शिवून घेतले ते सगळे कपडे, कारण अखंड सुटात असायचे आणि ती त्यांची केसांची हे तशीच ठेवली होती त्यांनी, पण बाकी सगळं त्यांचं म्हणजे बराच मेकओव्हर झालेला होता त्यांच्या ठिकाणी. त्यामुळे इथे ते म्हणतात उंच वस्त्रे नीच न्याला, सामान्य मनुष्य आणि त्या माणसाने पुष्कळ काही वरती सजावट केली, आपल्या स्वतःला पुष्कळ काही शोभिवंत केलं. आपल्याकडे जशी म्हण आहे की ऊपर की तो खूप बनी, अंदर की तो राम जाने. वरून म्हणाले आव तर पुष्कळ अडलेला आहे, आत नेमकं काय आता पाहायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी परी तो आहे परीक्षेला परीक्षावंती. म्हणाले तो कपडे कसे घालतो, समर्थांचंच वचन आहे, वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा. त्यांनी असं म्हटलं की पोशाखावरनं ओळखलं जावं असं तुम्हाला का वाटतं, तुमच्या गुणांनीच तुम्ही अभ्यासही प्रकट व्हावे. समर्थ म्हणतात आपल्याला जर प्रकट व्हायचं, प्रकट म्हणजे लोकांच्यापर्यंत पोचायचं, तर आपण आपल्या अभ्यासाने पोचावं, आपल्या पोशाखाने का पोचावं असं त्यांचं म्हणणं. परी तो आहे परीक्षेला परीक्षवंती, बाह्यात्कार केला अधिक परी तो अवघा लौकिक. बाहेरून आम्ही पुष्कळ सजलो तरी सुद्धा ते लौकिकामध्ये लोकांना प्रभावी करेल. येथे पाहिजे मुख्य एक अंतर्निष्ठा. ते म्हणतात आमच्या अंतःकरणाची जातकुळी काय आहे ही महत्वाची, की आम्ही अंतःकरण कसं ठेवलंय आमचं. नंतर लौकिक बरा संपादिला, लौकिक आणि लौकिक. परी अंतरी सावध नाही झाला, बाहेर पुष्कळ मिळवलं पण त्याच्या अंतःकरणाला, ज्याला आपण परिपक्वता म्हणतो किंवा विचारांची खोली म्हणतो, त्या गोष्टी त्यांनी नाही मिळवल्या. मुख्य देवास चुकला तो आत्मघातकी. म्हणजे त्यांनी सगळं मिळवू दे पण अंतरंगामध्ये त्या शाश्वत सत्याचा शोध जोपर्यंत त्याला घ्यावासा वाटत नाही तोपर्यंत म्हणाले त्याला काही अर्थ नाही. म्हणजे जीवनामध्ये बाकीची सगळी क्षेत्र मिळाली तरी सुद्धा जन्माला आल्यानंतर जे सर्वात प्राप्त करून घेण्यासारखं सत्य आहे, की जे अंतिम सत्य आहे, त्या सत्याकरता का नाही धडपड केली असं त्यांना म्हणायचं आहे. आणि म्हणून ते म्हणतात मुख्य देवास चुकला तो आत्मघातकी, देवास भजता देवलोक. आता आम्हाला कोणता लोक प्राप्त होतो ते त्यांनी सांगितलं. म्हणाले देवाला भजलो तर देवलोक प्राप्त होतो, पितरांना भजलो पितृलोक प्राप्त होतो, भूतमात्रांना भजलो भूतलोक प्राप्त होतो. जेथे जयास भजावे तेथे त्या लोकासी जावे, निर्गुणी भजता व्हावे निर्गुणाची स्वये. म्हणजे मला हे सगळं सांगताना आता पुन्हा एकदा आठवण, मी कदाचित बोललेही असेल परंतु मला आठवण झाली ती आपले पंचांगकर्ते धुंडीराज शास्त्री दाते. तर त्यांनी म्हणजे त्यांना म्हटलं की तुम्ही एवढे तुम्हाला सगळे मानतात, एवढा मान देतात, ते सगळा आधीचा प्रसंग सोडा. ते त्यांच्याकडे जे लोक ऐकायला बघायला आले होते की तू कालमापन हे जगभरात कसं केलं जातं, भारतात पंचांग पद्धतीने कसं केलं जातं. आणि त्यात त्या अमेरिकन ट्रूपच्या असं लक्षात आलं की धुंडीराज शास्त्री दातेंनी ज्या पद्धतीने केलेलं कालमापन आहे हे सगळ्या जगामध्ये जी गणितं आहेत कालमापनाची त्यातलं सर्वात अचूक आहे. तर ते त्यांना भेटायला आले. ते योगायोगाने त्यावेळी ते आपल्याच घरी आलेले होते. मग ती सगळी मंडळी आपल्याच घरी भेटायला. ते सगळं त्यांचं बोलणं आणि ते कौतुक ऐकून थक्कच झाले. म्हटलं आपल्याला कल्पनासुद्धा नाही की जगभरामध्ये लोक इतकं काम करतात. दक्षिणेतल्या कालमापन पद्धतीत काय फरक आहे, उत्तरेतल्या काय आहे आणि यांच्या कालमापन पद्धत. त्यांनी त्यांना नेमका प्रश्न विचारला. ते म्हणाले सगळ्यांच्या कालमापनाला लोकांना काही वर्ष गेली की त्यांना ते सगळं ॲडजस्ट करून घ्यावं लागतं, सुधारून घ्यावं लागतं. मग पुन्हा ग्रहगोल जे आकाशस्थ ग्रहस्थितीप्रमाणे त्यांना पुन्हा त्यांचं पंचांग जुळवून घेतात.
तर तुम्हाला तुमचं पंचांग नाही जुळवून घ्यावं लागत. तुमचे जे निर्णय आहेत आत्तापर्यंतचे ते तुम्हाला कधी बदलावे नाही लागले. याचं कारण काय? तर ते म्हणाले, माझा ज्योतिषशास्त्राबरोबर धर्मशास्त्राचा अभ्यास आहे आणि धर्मशास्त्राचा अभ्यास असल्यामुळे जेव्हा केव्हा असा टाय येतो की निर्णय कोणता घ्यायचा, हा घ्यायचा का हा घ्यायचा. तर जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते त्यावेळी म्हणाले, मी जो निर्णय घेतो किंवा मी जो निर्णय घेतला तो सुदैवाने धर्मशास्त्रावर आधारित मला घेता आला आणि ते निर्णय सुदैवाने आजपर्यंत सत्य ठरले. आणि त्यामुळे मला इतक्या वर्षात पंचांग बदला आणि त्यांना बदल करावे लागले नाहीत. आणि जी पद्धती त्यांनी घालून दिली आहे त्या पद्धतीप्रमाणे आज त्यांचं पुढच्या 500 वर्षांचं पंचांग तयार आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही आहे तिथे. आता कॉम्प्युटर आल्यामुळे ते म्हणाले, मी माझ्या हयातीमध्ये मला जितकं करून ठेवणं शक्य आहे तेवढं सगळं त्यांनी करून ठेवलेलं आहे. त्यांचे चिरंजीव तर अधिकारी आहेतच, पण त्यांनी सुद्धा पुढच्या 500 वर्षांचं पंचांग करून ठेवलेलं आहे. सांगण्याचा हेतू असा की ही मंडळी जेव्हा त्यांना भेटण्याकरता आली त्यावेळी त्यांनी विचारलं की हे कसं, तर ते त्यांनी सांगितलं आणि त्यांनी त्यांना विचारलं की तुम्हाला हे आता तुम्ही जे पंचांगाचं काम करताय ह्या कामामध्ये जे काही तुम्हाला यश मिळालं, तुम्हाला काय वाटतं हेच काम तुम्हाला पुन्हा करायला ठेवलं. अर्थात मी ह्या क्षेत्रात आता मी झालो 75 वर्षाचा आणि म्हणाले, मला आत्ता असं वाटायला लागलं की आपल्याला आत्ता कुठे थोडंसं त्याच्यातला उलगडा व्हायला लागलेला आहे. तर म्हणाले, आता मला असं वाटतं की माझा पुढचा जन्म याच क्षेत्रात मिळावा, पण माझी इच्छा एकच आहे की माझ्यापेक्षा जास्त शिकलेला आणि मला शिकवण्याकरता तो उपलब्ध झाला पाहिजे, हे दुसरं. आणि तिसरं असं की या जन्मात जी विद्या मला प्राप्त आहे ती विद्या मला पुढच्या जन्मात स्मरणात राहिली पाहिजे. ताबडतोब तर पुन्हा पहिल्यापासून माझा वेळ जाईल, तर त्याचं आकलन मला फार लवकर झालं पाहिजे. तर मग ते सगळे एवढे बोलून गेले लोक. मी म्हटलं, अहो तुम्ही तर एवढे पुण्यवान, तुमचं सगळं वागणं आचरण हे सगळं, म्हटलं तुम्हाला कशाला जन्म येतोय. ते म्हणले, मला का नाही जन्म येणार, मला जन्मच येणार. म्हणाले, कारण असं की मी वेदांचं अध्ययन आणि वेदांगाचं अध्ययन केलेलं आहे. वेदांगाचं अध्ययन करणारा गेला तरी फक्त पितृलोकाला जाणार, तो काही परमात्मा प्राप्ती त्याला होणार नाही. मी म्हटलं, तुम्ही गणेश भक्त आहात. म्हटलं, असलं तरी काय झालं, माझी जी धारणा आहे ती वेदावरती आहे. म्हणजे आपल्याला भगवंत जे म्हणतात ना, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य अर्जुन, की त्रिगुणामध्ये वेद आहे, त्यामुळे त्रिगुणाचा उपासक हा पुन्हा त्रिगुणातच येणार आहे. तर म्हणाले, मी पुन्हा पुढचा जन्म घेणारच आहे. जे इथल्या आहे संदर्भात मला त्यांची आठवण झाली की पित्रास भजता पितृलोक, पितरांना भजलं तर पितृलोकच आहे, भूतास भजता भूतलोक. म्हणाले, भूतमात्रांची जर सेवा केली त्यांना जर आपण भजलो, आता आपण डिस्कवरी चॅनल्स ॲनिमल प्लॅनेट वगैरे पाहतो, ती माणसं आपलं आयुष्य त्या वाघांच्या करतात, त्या पक्षात करतात, प्राण्यांकरता घालतात. ते म्हणाले, जो भूतमात्रावर प्रेम करतो तो भूत लोकालाच जन्माला येतो. जिथे भूत जन्माला येतात, भूत याचा अर्थ आम्ही सगळे, जेणे जयास भजावे तेणे त्या लोकाशी जावे. ज्यांनी ज्याला भजावं, ज्या देवलोकांना भजलं, म्हणजे असं की कृष्णाला भजलं, रामाला भजलं, तो त्या लोकाला जाईल. रामाला भजलं साकेत लोकाला जाईल, कृष्णाला भजलं वैकुंठ लोकाला जाईल. प्रत्येकाचे लोक आहेत, त्या लोकाला तो जाईल. निर्गुणी भजता व्हावे निर्गुणाची स्वये. निर्गुणाची जर उपासना केली तर आपण निर्गुणालाच जाऊन पोचतो. निर्गुणाचे कैसे भजन, निर्गुणी असावे अनन्य. निर्गुणाच्या ठिकाणी आता भजन म्हणजे सेवा म्हणा, नाहीतर स्मरण म्हणा, नाहीतर अनुसंधान म्हणा, शब्द कोणताही वापरा. पण निर्गुणाच्या ठिकाणी आता काय ठेवायचं, यातलं काही ठेवता येत नाही. मग काय करता येतं, अनन्य भावाने शरण होता येतं. आपला अहंकार त्याच्या चरणावरती पूर्णपणाने समर्पित करता येतो. अनन्य होता होई जे धन्य निश्चयसी. आणि आपण जर अनन्य झालो तर म्हणाले, खरंच आता अनन्य होणं म्हणजे समर्थ पुन्हा मागच्या भक्तीवर गेले. जी 9वी भक्ती आहे ना, आत्मनिवेदन भक्ती, ती अनन्य भावानीच करण्याची भक्ती आहे. तर म्हणाले, जो अनन्य झाला तो आपल्या ठिकाणी धन्य झाला. निश्चयसी, मी तुम्हाला शपथपूर्वक सांगतो, निश्चयपूर्वक सांगतो, सकळ केली याचे सार्थक देव ओळखावा एक. जगामध्ये आपण सगळं करावं, ज्याला जे आवडतं, ज्याला ज्या क्षेत्रात कार्य करायला आवडतं
त्यांनी त्या क्षेत्रात कार्य करावं, पण अंतरंगामध्ये या जगाचं किंवा इथे शोधण्यासारखा किंवा ज्ञानाचा विषय हा एक आहे हे लक्षात ठेवावं की शाश्वत सत्य काय आहे, की जे टिकणारं सत्य आहे ते काय आहे, त्याचं स्मरण आम्हाला नेहमी असावं. आम्ही जगामध्ये त्यांनी जसं योग वासिष्ठात म्हटलंय की बहिस्संगी अंतस्त्यागी लोके विहर राघव. त्यांनी असं म्हटलंय की बाह्य जगामध्ये या लौकिकाशी तू एकरूप होऊन जीवन जग, पण अंतरंगामध्ये मात्र त्या लौकिकाची अशाश्वतता जाणून त्याच्याविषयी आसक्त राहू नकोस, त्याच्याविषयी आसक्ती ठेवू नकोस. अंतरंगामध्ये जे शाश्वत आहे त्याचंच स्मरण ठेव. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की म्हणून देव ओळखावा एक, एकटा एक तो जो देव आहे त्यालाच ओळखावं. आपण कोण हा विवेक पाहिला पाहिजे. आता त्याचं साधन काय, तर त्यांनी ते लगेच आपल्याला अर्ध्या ओळीत सांगितलंय की त्याचं साधन एकच की आपण कोण हा विवेक पाहिला पाहिजे. म्हणजे मी नेमका कोण आहे, मी म्हणजे हे नाव आहे, मी म्हणजे हे घर आहे, मी म्हणजे हे कुटुंब आहे, मी म्हणजे हा वंश आहे, मी म्हणजे या पृथ्वी तलावरचं एक काही चिरंतन अस्तित्व आहे, काय आहे माझं स्वरूप काय, मी म्हणजे चैतन्य का, मी म्हणजे देह का, मी म्हणजे बुद्धी का, मी म्हणजे अंतःकरण का, मी म्हणजे माझा व्यवसाय का, मी म्हणजे माझ्या आवडीनिवडी काय आहे, काय मी म्हणजे माझा अहंकार. म्हणाले हे सगळं आपण जर त्याची छाननी करत राहिलो तर आपल्या लक्षात येतं की यातलं मी काहीच नाही, आणि मग जे राहतं ते मी म्हणजे तो चैतन्य हे राहतं. म्हणून देव पाहता निराकार आपला तो माईक विचार. म्हणाले देवाचा विचार बघितला तर तो आमच्यासारखा आकारात नाहीच आहे. ज्या आकाराला मी म्हणतो तो जो आकार आहे तो विचार माईक आहे. कारण आता पुढचा जन्म घेतला तरी सुद्धा हा देह कुठे लाभणार, असा देह कुठे लाभणार, ह्या घरात कुठे जन्माला येणार, म्हणजे यातलं काही शाश्वत नाही. जे येणार असेल ते काय आहे, कसं आहे, वेगळं आहे हे तर निश्चित आहे. आणि त्यामुळे ही जी अशाश्वतता आहे ती कशा कशाच्या ठिकाणी आहे ही जाणावी, आणि शाश्वतता कशा कशाच्या ठिकाणी आहे, कशा कशाच्या राहतच नाही, एकाच्याच ठिकाणी राहते. आणि तो म्हणजे तो सत, तो परमेश्वर, तो निर्गुण, तो निराकार. सोहम आत्मा हा निर्धार बाणवून गेला. आणि त्याच्यातून काय निर्माण झाले म्हणाले, सहा अहम, तो मी आहे. ही जी धारणा आहे ही धारणा त्या ठिकाणी बांधली. म्हणजे मी कोणी नाही, तो म्हणजेच मी आहे, किंवा मी म्हणजे तू आहे. आता अनुमान तो काही, वस्तू आहे वस्तूचा ठाई, देहभाव काहीच नाही धांडोळता. आता ह्या ज्या वरच्या ओव्या झाल्या ना 9 पासून ज्या आपण ओव्या पाहिल्या, या सगळ्या ओव्या प्रत्यक्ष प्रमाणा करतायत. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय, आपण प्रत्यक्षात विचार केला, आपण प्रत्यक्षात पाहिलं, आपण प्रत्यक्षाशी विचारांनी तुलना केली की हे सगळं आम्ही प्रत्यक्षात बघत राहिलो. खरंच माझा देह राहतो का, देह पाहतोय, हा देह राहणार आहे का, या देहात इतके बदल होत आले. आपण बाकीच्या बदलाला पण तयार होतो, कारण आपल्याला कळायलाच लागतं. वयोमान परत्वे या देहातले बदल जसजसे समजत जातात तसतसं कळतं की निश्चित दुसऱ्याचा देह पडतो असं नाही, आपलाही देह पडणारच आहे. त्या देहाचा तो धर्मच आहे, आणि त्यामुळे तो देह पडेल यात काय नवल आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आत्तापर्यंत विचार जो झाला तो प्रत्यक्षाचा झाला, मनाचा झाला, अंतःकरणाचा झाला, देहाचा झाला. जे जे काही आपण विचार केले ते प्रत्यक्षाचे केले. आणि आता दुसरं प्रमाण अनुमान आहे. अनुमान म्हणजे निष्कर्ष काढला. प्रत्यक्ष तसंच दिसतं असं नाही, पण निष्कर्षाने काही गोष्टी आमच्या लक्षात येतात. तर काय, आता अनुमान तो काही, वस्तू आहे वस्तूचा ठाई. आता म्हणाले अनुमान काय निर्माण झालं किंवा काय करता आलं, तो वस्तू आहे वस्तूचा ठाई. म्हणजे परमात्मा परमात्म्याच्या ठिकाणी आहे. देहभाव काहीच नाही दांडोळता. आणि आम्ही ज्याला देह म्हणतो किंवा आमच्याकडचा जो देहभाव आहे तो देहभाव आम्ही जर शोधू गेलो तर देहभाव नावाची गोष्ट काही नाहीच आहे. देहाचे भाव याचा अर्थ अस्तित्व. भाव म्हणजे आपण ज्याला भावुकतातला भाव नाही, हा भाव म्हणजे अस्तित्वाबद्दलचा. ठाव हा शब्द जो तत्वज्ञानामध्ये सरसकट सगळ्या संतांनी त्याकरता वापरलेला आहे. ठाव म्हणजे स्थिती, की स्थिती काय आहे. देहाला कायमची स्थिती नाही आहे. तो काल जसा होता तसा आज नाही, आज जसा आहे तसा उद्या नाही.
आणि त्यामुळे देहभाव काहीच नाही धांडोळता. त्या ठिकाणी शोधू गेलो तर देहभाव नावाची गोष्ट काही नाही. सिद्धास आणि साधन हा तो अवघाचा अनुमान. आता अनुमानाचा प्रांत कसा आपल्याला असत्य ठरतो किंवा तो कसा उडवून लावला जातो तर्काने ते सांगतायत. आता म्हणाले सिद्ध पुरुष आहे, त्यांनी काहीतरी प्राप्त केलंय आणि प्राप्त केलेलं आहे आणि साधन करतो आहे. म्हणजे असं त्याच्या ठिकाणी साधनाचं अनुमान आम्ही का करावं, त्याला साधन शिल्लकच राहत नाही. त्यांनी साधन करून आता काही प्राप्त करावं असं त्याच्या ठिकाणी राहत नाही. हा तो अवघाचा अनुमान. मुक्तासा आणि बंधन आढळेना, त्यांना आढळेनाच म्हणायचंय पण भाषा. मुक्तासा आणि बंधन आढळेना म्हणजे मुक्त आहे आणि त्याला कशाचं तरी बंधन आहे असं कसं शक्य होईल, होणार नाही. म्हणाले सिद्ध पुरुष आहे आणि त्याला साधनाची आवश्यकता आहे. नाहीतर आपल्या मनात शंका येईल की मागे येऊन गेलं की जो गुरु साधन करायला सांगत नाही आणि जो गुरु स्वतः साधन करत नाही असे गुरु जर अडक्याचे 3 मिळाले तरी करू नका असं समर्थांनी म्हटलं. ते म्हणाले साधन शेवटपर्यंत करत राहिलंच पाहिजे. आणि जो गुरु आता मला साधनाची गरज नाही असं म्हणतो तो गुरु गुरुच नव्हे. समर्थांच्या मते शेवटपर्यंत जोवर देह आहे तोपर्यंत साधन करण्याची आवश्यकता आहेच आहे. मग असं आहे तर सिद्ध आणि साधन हे का आलं, म्हणजे इथे असं का म्हटलं की सिद्ध पुरुषाला साधनाची गरज काय असं का म्हटलं. हे सगळं अनुमान आम्ही आमच्या ठिकाणी, हा तो अवघाच अनुमान म्हणजे सिद्धाला साधन करायला लागावं हे मनात येणं हे आम्ही आमच्या ठिकाणी काढलेला निष्कर्ष आहे. वास्तविक मुक्त माणसाला बंधन संभवत नाही. जसं मुक्त पुरुष आहे आणि तरीसुद्धा आपल्यात वावरताना तुला दुःख झालं, मला दुःख झालं, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, तुम्ही आम्ही काहीतरी चांगलं करावं याकरता त्यांच्या अंतःकरणात धडपड आपल्याला दिसली. आपण म्हणू अरे हा मनुष्य तर आसक्त आहे, कुणाचं काहीतरी भलं व्हावं याच्याकरता याच्या मनात आसक्ती आहे. असं जर आमच्या मनात आलं तर त्यांनी तिथे म्हटलंय की अहो असं अनुमान करू नका. जे सत्पुरुषांच्या विषयी तुम्ही तुमचे निकष त्यांना लावून त्यांना गुण जोडू नका असं त्यांना आपला जो अनुमान किंवा आपला जो तर्क आहे तो तर्क कसा अनाठायी ठरतो त्याचं स्वरूप ते इथे सांगतायत आपल्याला. साधने जे काही साधावे ते तो आपणची स्वभावे. का बरं सिद्ध पुरुषाला साधन लागत नाही, कारण साधनाने जो आत्मा प्राप्त करून घ्यायचा ते तर स्वतःच आत्मस्वरूपाला प्राप्त झालेले. मग आता त्यांना साधन कशाचं. जसं भगवान श्रीकृष्ण सकाळी ध्यानाला बसलेले भीष्माचार्यांनी पाहिलं. भीष्माचार्य म्हणाले की कृष्णा आम्ही ध्यान करतो इथपर्यंत ठीक आहे, कारण आम्ही तुझं ध्यान करतो, तुझ्या प्राप्तीकरता ध्यान करतो, पण तुला ध्यानाला बसल्यावर आम्हाला कळत नाही की तर तू कुणाचं ध्यान करावंस. ते म्हणाले मी भक्तांचं ध्यान करतो. मी कोणाचं ध्यान करणार, मी भक्तांचं करतो, कारण त्यांचं ध्यान करणं हेच माझं काम आहे. कारण ते कोण आहे, ते परमात्मा स्वरूपच आहेत माझे भक्त, त्यामुळे मी त्यांचं ध्यान करतो. म्हणून ते तो आपणची स्वभाव आहे. तो सिद्ध पुरुष आपणच झाला ना. तर म्हणाले तोच आत्मस्वरूप झाला. मग आता काय, आता साधकाच्या नावे शून्याकार. आता तो साधक म्हणून ध्यान करत नाही. भगवान श्रीकृष्ण साधक म्हणून ध्यान करत नाहीत, काही प्राप्त करायचं आहे म्हणून ध्यान करत नाही, किंवा योग आणि क्षेम म्हणजे मिळण्याकरता योग आणि टिकण्याकरता क्षेम याच्याकरता ध्यान करत नाही. तर आता ज्यांनी आपल्या ठिकाणी अंतःकरण ठेवलं त्या अंतःकरणाच्या ठिकाणी स्वतःला ठेवतात एवढाच भाव आहे. का आहे, कारण भगवंत हा भक्त पराधीन आहे, तो भक्ताला पराधीन आहे आणि त्यामुळे तो भक्ताला वश आहे आणि म्हणून तो भक्ताचं स्मरण ठेवतो. म्हणून ते म्हणतात की आता साधकाच्या नावे शून्याकार. कुल्लाळ पावला राजपदवी. कुल्लाळ कुंभार, कुलाल, कुल्लाळ पावला राजपदवी. आता रासभे कासया राखावी. आता समजा कुंभाराला जर राजा केला तर आता कुंभारांनी गाढवं कशा करता राखायची. आता म्हणाले त्याला काही आवश्यकता नाही, त्याला काही माती वाहून आणायची नाही किंवा काही नाही. कुल्लाळपणाची उठाठेवी कासया पाहिजे. आता कुंभारकी
कशाला करायला पाहिजे, काही आवश्यकता नाही. तैसा अवघा वृत्ती भाव, त्याप्रमाणेच आमच्या अंतःकरणातल्या ज्या वृत्ती आहेत, या वृत्तींचा जो भाव, नाना साधनांचा उपाव, अनेक साधन करून त्या वृत्तींचं स्वरूप शमलं आहे. आता निरनिराळ्या वृत्ती अंतःकरणात निर्माण होत नाहीयेत. साध्य झाली या कैचा ठाव साधनांची, आणि त्या सगळ्या साधनांनी जर आमच्या वृत्ती आम्हाला वश झाल्या आहेत, तर आता आम्हाला कुठल्याही प्रकारच्या साधनांची आवश्यकता काय उरली. साधने काय साधावे, नेमे काय फळ घ्यावे. साधना करून काय साधायचं आहे, नेम धर्म करून कशाचं फळ मिळवायचं आहे. आपण वस्तू भरंगळावे कासयासी, आपण त्या वस्तू परमात्म्यापासून आपण दूर जावं. कशा करता. देह तरी पाचा भूतांचा, जीव तरी अंश ब्रह्मीचा, परमात्मा तरी अनन्याचा ठाव पहा. देव 5 महाभूतांचा आहे, बाजूला झाला. जीव तरी अंश ब्रह्मीचा, ब्रह्माचा अंश असल्यामुळे तो बाजूला झाला. परमात्मा तरी अनन्याचा, हा परमात्मा कुणाचा आहे, कसा आहे, जो अनन्य झालेला आहे त्याच्या चरणी, त्याच्याकरता तो आहे. ठाव पहा, पुन्हा ठाव शब्द आला. ती स्थिती पहा, त्या ठिकाणी तो स्थिर आहे हे पहा. उगेची पाहता मी पण दिसे. असंच काहीतरी आम्ही पाहू लागलो तर आम्हाला आमच्या मीपणाचा अहंकार होतो. मी तिथे असायला पाहिजे होतो, मी अमुक करायला पाहिजे होतं, माझ्याकडनं झालं असतं तर जरा काही वेगळं झालं असतं. असं सगळं माणसाला आत्मप्रत्यय पुष्कळ येत असतात. त्यामुळे मनुष्य आपल्या पुरता पुष्कळ काही मोठा मोठा विचार करत राहतो. म्हणाले उगेची पाहता मी पण दिसे, शोध घेता काहीच नसे. जेव्हा आपण नसतो घरामध्ये 2 महिने जरी आपण नसलो तरी जेव्हा घर व्यवस्थित चालतं तेव्हा आपल्याला कळतं की अरे हे घर सोडताना आपल्याला वाटत होतं मी नाही म्हणजे हे घर कसं चालेल, मी नाही म्हणजे हे घर काही नाही, आपल्याशिवाय सगळं व्यवस्थित चालतं. या जगामध्ये आपण नव्हतो तेव्हाही जग बरोबरच होतं, आपण नसणार आहोत तेव्हाही जग उत्तमच असणार आहे. त्यामुळे आपल्या असण्या नसल्याने काही फरक पडत नाही. म्हणून शोध घेता काहीच नसे, या जगात कुणाचंच कशा वाचून काहीच अडत नाही. म्हणाले तत्वे तत्व निरसे, पुढे निखळा आत्मा. तत्वानी तत्वाचा निरास होतो. म्हणजे पृथ्वी तत्व आहे, आपतत्वानी पृथ्वी तत्वाचा निरास होतो, कारण पृथ्वी तत्व आपतत्वामध्ये विलीन होतं. अग्नितत्वानी आपतत्वाचा निरास होतो. आता अग्नितत्वाचा निरास वायुतत्वानी होतो, वायुतत्वाचा निरास आकाश तत्वानी होतो. आता आकाश तत्वाचा म्हणजे या पंचमहाभूतांचा सुद्धा निरास त्या मूळ प्रकृतीच्या ठिकाणी होतो, त्या मूळ मायेच्या ठिकाणी होतो. सगळं एक 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 संपतच जातं. म्हणाले पुढे निखळा आत्मा, ती प्रकृती पण संपून जाते आणि शेवटी फक्त आत्मतत्व राहतं. आत्मा आहे आत्मपणे, जीव आहे जीवपणे, माया आहे मायापणे विस्तारली. जीवन जगताना काय लक्षात ठेवावं, एवढंच लक्षात ठेवावं. आत्मा आत्म्यासारखा आहे, आमचा जीव जीवासारखा आहे, माया मायेसारखी आहे. मायेचं काम आहे आम्हाला ही विविधता दाखवणं, ती मायेनी पाहावी, जीवानी जीवपणाने त्याचा अनुभव घ्यावा आणि ब्रह्मतत्व प्राप्त करण्याकरता किंवा मी ब्रह्म आहे या जाणीवेमध्ये राहावं. हे तिन्ही स्तरावरती हनुमंतांच्या हनुमत नाटक नावाचं एक संस्कृतमधलं काव्य आहे. त्या काव्यात हनुमंतांनी फार छान सांगितलं. ते म्हणतात की देहबुद्ध्या तू दासोहम, जीवबुद्ध्या त्वदंशकः, आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चिता मतिः. त्याचंच हे भाषांतर आहे. आत्मा आहे आत्मपणे, जीव आहे जीवपणे, माया आहे मायापणे विस्तारली. त्यांनी म्हटले की हनुमान म्हणतात हे भगवंता, हे प्रभू रामचंद्रा, मला माझी स्थिती माहिती आहे. जीवबुद्ध्या तू दासोहम, मी जेव्हा जीवाच्या पातळीवरून तुझा विचार करतो तेव्हा मी तुझा दास आहे. तू माझा स्वामी आहेस, मी तुझा सेवक आहे. जीवबुद्ध्या त्वदंशकः, देहबुद्ध्या तू दासोहम, मी चुकून जीवबुद्ध्या म्हटलं असेल. देहबुद्ध्या तू दासोहम, देहाच्या पातळीवरती मी तुझा दास आहे, तू माझा स्वामी आहेस. जीवाच्या पातळीवर जीवबुद्ध्या त्वदंशकः, जीवाच्या पातळीवर मी तुझा अंश आहे, कारण तुझ्यापासून मी निर्माण झालेलं आहे. कारण मी जीव आहे म्हणजे माझ्यातलं हे जे चैतन्य आहे कुणी असंच वेगळं, कुणी नगण्य, कुणी अलतू फालतू असं नाही आहे.
तुझ्याच पासून निर्माण झाले, तुझ्याच सारखं समर्थ आहे. आणि म्हणून उपनिषदांचा सिद्धांत हा अद्वैत सिद्धांत आहे. काय? जीवो ब्रह्मैव ना परहा. जीव ब्रह्मापेक्षा वेगळा नाहीच. आता इथे कसं म्हटलं की मी तुझाच अंश आहे, तुझ्यापासूनच फक्त मी वेगळा झालेलो आहे. म्हणून हा जीवबुद्ध्या त्वदंशका. आत्मबुद्ध्या, पण आत्म्याच्या पातळीवर आत्मबुद्ध्या त्वमेवाहम, तू आणि मी एकच आहोत. जीवो ब्रह्मैव ना परहा. आत्म्याच्या पातळीवर आम्ही दोघंही एकाच स्तरावर आहोत. हे इति मे निश्चिता मतिही, हा माझ्या अंतःकरणाचा भाव दृढ झालेला आहे. तर तेच आम्हाला इथे समर्थ सांगतात, जगात वावरताना लक्षात ठेवायचं, आत्मा आणि आपण गल्लत नाही करायची, आणि जीव आणि व्यवहार गल्लत नाही करायची. म्हणजे व्यवहार याचा अर्थ माया. त्या मायेने दाखवलेल्या कशा कशात किती किती गुंतायचं, किती किती आसक्त व्हायचं, आणि आपल्या आयुष्यात त्याला कसं आणि किती स्थान द्यायचं. म्हणजे मनुष्य कसं एक आपला अपमान त्याचा सूड घेण्या, काय सगळ्या सिरियल्स आपण अशाच पाहतो की त्याच्यामध्ये जो काही त्या एकेका कुणी कुणाचा अपमान केला त्याचा किती किती काळाने तो सूड, ते सगळे त्याचा तो एक सुडाचा प्रवास आहे तो खरं म्हणजे, आणि चालू आहे. म्हणजे त्या मान आणि अपमानाला किती स्थान द्यायचं. भले आपल्या मनामध्ये ते लागलं असेल, बोच असेल, पण ती जितकी बोथट करता येईल तितकी करावी. म्हणजे आमच्या अंतःकरणामधले मानापमानाचे कंगोरे आम्हाला झिजवलेच पाहिजेत. नाही झिजवले तर कसं व्हायचं ना, की आम्ही व्यवहार नाही करू शकणार. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की जीवपणानेच राहावा, मायेला मायेच्या ठिकाणीच ठेवावं. म्हणजे आम्ही अध्यात्माच्या प्रांतामध्ये गेलो म्हणजे आता खाणं पिणं सोडून द्यावं असं काय नाही. जे सगळं तुम्ही निर्माण केलं, खावं प्यावं राहावं, नीट जगावं, आयुष्य पाहावं, सगळ्या बाजूनी आयुष्य पाहावं. कारण असं आहे, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. पुष्कळ जन्मांच्या शेवटी तो ज्ञानी पुरुष मला येऊन मिळणार आहे. तोपर्यंत आम्ही हे अज्ञानात जन्म घेतच राहणार आहोत. हे घेत असताना आमची अखंड उन्नती करत जावं, आम्हाला अधिकाधिक चांगलं बनवत जावं. याचा अर्थ हे टाकूया आम्ही ते टाकूया असं म्हणायचं आपल्याला काही कारण नाही. प्रत्येकाचं उदात्तीकरण आणि व्यापक बनवणं, व्यापकत्व त्याचं आम्हाला समजणं हे महत्वाचं आहे. उपनिषदांचं पुन्हा वचन आहे आपल्याला की उपनिषद म्हणतात की यो वै भूमा तत्सुखम. म्हणाले जे व्यापक आहे, जे विशाल आहे, जे उदात्त आहे, जे असीम आहे त्याच्यातच सुख आहे. म्हणजे कसं होतं की आम्ही आम्हाला संकुचित नाही ठेवलं आणि आम्हाला व्यापक करत गेलो की आता हा त्यांना जो पुढे मांडायचा विषय आहे ना तो आपल्याला अधिक चांगला लक्षात येईल. त्यांनी असं म्हटलंय की ऐसे अवघेची आहे आणि आपणही कोणी एक आहे. आता हे सगळं असंच आहे आणि आपणही कोणी एक आहे हे सकळ शोधून पाहे तोची ज्ञानी. हे जग असंच आहे. या जगात घडणाऱ्या घटना अशाच घडतात आणि आपणही कोणी एक आहे. आपलंही एक व्यक्तिमत्व म्हणून अस्तित्व आहे. जे कशाकरता अस्तित्व आहे? साधनेकरता अस्तित्व आहे, प्रगतीकरता अस्तित्व आहे. नाहीतर ह्या तत्वज्ञानाचा उलटा विचार काय, नाहीतरी काय सगळं एकच आहे, नाहीतरी काय त्या परमात्म्यापेक्षा आपण काही वेगळे नाहीच आहे, नाहीतरी काय जर मायेवरती फार अवलंबून राहायचं नाही, जीव जीवपणानेच राहतोय आणि परमात्मा परमात्मापणाने राहतोय, एवढा डोक्याला ताप करून घ्यायचा कशाला? जे जसं चाललंय ते बरं आहे. तर समर्थ म्हणतात त्याच्याकरता सांगत नाहीये, पण समर्थ आपल्याला सांगतात की हे अवघेची आहे, हे सगळं आहे ते त्या रूपाने आहे आणि आपणही कोणी एक आहे. जीव म्हणून जेव्हा एक अस्तित्व उभं राहिलेलं आहे तेव्हा या जीवाला त्याचा केव्हा तरी उद्धार करायचा आहेच. या नसेल अजून 100 जन्मांनी असेल पण करायचा आहेच. म्हणाले हे सकळे शोधून पाहे तोची ज्ञानी. हे सगळ्याचा जो सम्यकतेने विचार करतो की ह्या सगळ्याचा विचार केल्याबरोबर ते या बाजूनी इकडे म्हणजे अगदी 180 अंशात गोल सापाट म्हणतो तसं या ध्रुवावरून त्या ध्रुवावर गेला की आता नाही, आता व्यवहार सोडलाच, आता सगळा परमार्थच धरला असं सुद्धा होत नाही. त्याकरता पण संतांनी सांगितलंय की येथे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विण. की योग्य वेळ यावी लागते, त्याच्याशिवाय आपणही कुठे पुढे जात नाही. पण आहोत तिथे एक कणभर पुढे.
आहोत तिथे अर्ध पाऊल तरी पुढे, आहोत तिथे परमार्थ मार्गावर म्हणून सुद्धा नाही. आपल्या अंतःकरणाला अधिकाधिक व्यापक करणं, चांगलं करणं, शुद्ध करणं, या पातळीवर पुढं जा. ही पातळी आम्ही शोधली किंवा सापडली आम्हाला, तर आम्हाला आपोआप प्राप्त आहे. त्याच्याकरता वेगळा परमार्थ करण्याची खरंच आवश्यकता नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, हे सकळ शोधून पाहे तोची ज्ञानी. शोधू जाणे सकळासी, परी पाहून येणे आपण असी. सगळं शोधत राहतो, पण फक्त स्वतःला शोधत नाही. तो स्वतःला शोधण्याचा मार्ग विसरतो. म्हणजे आम्ही आमच्या प्रत्येक कामामध्ये फार चिकित्सक राहतो. काही काही माणसं तर स्वतःला म्हणतातच की आम्ही एकदम परफेक्ट प्लॅनिंग करतो, आमचं प्लॅनिंग कधी चुकत नाही, आमची वेळ चुकत नाही, आमचा व्यवसाय चुकत नाही, आमचा व्यवहार चुकत नाही. ती सगळी माणसं इतकी चिकित्सक असतात की अमुक एक काम करायचं म्हणजे आधी इंटरनेटवरून सगळं डाउनलोड करून घेणार, ती सगळी जगभरातली माहिती काढणार, त्या माहितीवरून आता आपल्याला काय करायचं आहे ते. भयंकर चिकित्सा, एवढी चिकित्सा. आणि ही वाईट आहे असं मुळीच नाही, ही चांगलीच आहे. पण समर्थ आपल्याला असं म्हणतात की तुम्ही जशी सर्वदूर तुमची चिकित्सा वापरता, तशी ह्या आत्म्याच्या प्रांतामध्ये पण वापरा. तुम्ही ज्या चिकित्सेनी जग जाणण्याचा प्रयत्न करता, त्याच चिकित्सेनी इथे 5 मिनिटं द्या, ते जास्त मागत नाहीत आपल्याला, थोडा वेळ द्या म्हणतात रोजच्यातला. आणि तेवढ्यात हे इथे परी ऐसा ज्ञानी एक देसी वृत्ती रूपे. आता काय होतं, का करा म्हणतात, तो मुद्दा फार छान आहे. त्यांनी आपल्याला सांगितलं की जो जगाकडे फार चिकित्सक दृष्टीने पाहतो आणि आपला प्रत्येक व्यवहार जो चिकित्सेने करतो, म्हणजे अशी चिकित्सक माणसं ही त्यांचे वेल्थ मॅनेजमेंट करणारी जी मंडळी असतात त्यांना फार त्रासदायक ठरतात. ते म्हणतात, 1 महिन्यावर ही माझी रक्कम तुम्ही अमक्या ठिकाणी गुंतवली असती तर त्याचे मला इतके जास्त पैसे मिळाले असते, तशी तुम्ही का नाही गुंतवली. की सुरू, कारण चिकित्सा भरपूर आहे, भरपूर चिकित्सा प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक काही माणसांच्या बाबतीत प्रत्येक चिकित्सा इतकी असते. ते म्हणाले चिकित्सा करू नका का, नाही करा, पण ती चिकित्सा कशी आहे समर्थांच्या दृष्टीने. ते म्हणतात ती वृत्ती एकदेशी आहे, म्हणजे एका दिशेनीच फक्त चिकित्सा झाली. कोणत्या दिशेने झाली, प्रवृत्तीच्या बाजूनी चिकित्सा झाली. पण म्हणाले अध्यात्माच्या बाजूनी चिकित्सा नाही झाली. आता ती कशी नाही झाली, ती का नाही झाली, त्याचं उत्तर देतात ते वृत्तीरूप जरी पाहिले तरी मग काहीच नाही राहिले. प्रकृती निरासे अवघेची गेले विकारवंत. आता म्हणाले मी तुम्हाला दुसऱ्या दिशेने पहा का सांगतो, कारण जेव्हा जगामध्ये पाहतो तेव्हा आम्ही कसं पाहतो ते त्यांनी सांगितलं की मी जाणायला बसले की मला आता काहीतरी काम करायचंय, मला घर बांधायचंय. तर घर बांधायचंय म्हटल्यावर आधी पुस्तकं आणली, डिझाईन्स, आर्किटेक्ट्स, मग आत्ताच्या अधिकाधिक तंत्रज्ञान काय विकसित आहे, मग सिमेंट कोणतं, मग त्याच्याकरता वापरायच्या मेथड्स कोणत्या, मग विटा घ्यायच्या का नाही घ्यायच्या, काय तुम्ही जे ठरवाल ते. माझ्या एका मैत्रिणीने घर बांधले, तिने फक्त बाहेरून 6 षटकोनी असं फक्त भिंती घातलेल्या आहेत, आत भिंतीच नाही आहे घरात, संपूर्ण घराला भिंती नाही. त्यांनी आतमध्ये फक्त पार्टिशन्स केलेली आहेत आणि ते केव्हाही ती पार्टिशन्स फक्त बदलतात आणि त्यांच्या घराचा आतला प्लॅन बदलतो. मग चिकित्सा आहे की आपलं घर बांधायचं तर आपल्याला कसं पाहिजे, तर त्यांनी असंच फार सुंदर बांधलंय, पण त्यांनी असं बांधलंय. तर सांगायचं म्हणजे असं की ते म्हणाले हे जे जगाला जाणणं आहे ना, हे मापन आहे. काय मापतो आम्ही, मी ज्ञाता आहे आणि मला कशाचं तरी ज्ञान करून घ्यायचं आहे. ज्याचं ज्ञान करून घ्यायचं आहे ते ज्ञेय आहे. आता मी ज्ञाता आणि मला जाणायचं आहे ते ज्ञेय, या वृत्तीने जेव्हा मी जगामध्ये पाहत राहतो तेव्हा मला जे दिसतं ते माझ्या बुद्धीप्रमाणे कधी पटतं किंवा पटत नाही, माझ्या भावनेप्रमाणे ते कधी फार भावतं कधी भावत नाही, माझ्या सोयीप्रमाणे मला ते स्वीकारावंसं वाटत नाही. शरीराच्या मर्यादा जाणून घेऊन काही गोष्टी पटत नाही. त्यांनी सांगितलं असे सगळे आयाम जर आपण विचारात घेतले तर हा जो ज्ञाता आहे, म्हणजे साधं दुकानात गेल्यानंतर एखादी वस्तू विकत घ्यायची तर आपल्या मनामध्ये अनेक विचार त्याच्या संबंधाने येतात की आपल्याला आवश्यक आहे का, ही आपल्याला उपयुक्त आहे का,
याचं काही घेऊन आपण काही करणार आहोत का, आपण जर करणार नसू तर नको, करणार असू तर पाहिजे, सगळे विचार जे मनात येतात. तर ते म्हणाले हा जो ज्ञाता आहे ना, हा ज्ञाता ज्ञेयाला वेगळा ठेवतो. म्हणजे मी जाणते आहे, म्हणजे मला काही समजून घ्यायचं आहे या जगामधून, तर ते जे समजून घ्यायचं आहे ते मी जे ज्ञेय आहे ते माझ्या अनुभवावरती मी तोलते, माझ्या अनुभवावरती मी त्याला ठरवते. म्हणजे आत्ता आपण नको ही साडी सुंदर आहे, कुणीतरी सांगतात घे ही साडी छान आहे, म्हणजे ह्या रंगाच्या ना माझ्याकडे 10 तरी साड्या आहेत, आता ती नक्की नको. म्हणजे ती उत्तम आहे हा निष्कर्ष जरी सगळ्या वृत्तीतून निर्माण झाला तरी सुद्धा आपण तो मला नको हा निर्णय वेगळा घेतो. कारण आता तिथे बुद्धीला प्राधान्य दिलं म्हणून. दुसरीने ती वेळ नाही, तुला नको असेल तर तुझी घ्यायला आलो म्हणून, पण मला आवडली आहे, तू नशील घेणार तर मी घेते. म्हणजे तिची वृत्ती आणि तिचा निर्णय या निर्णयापेक्षा वेगळा आहे आणि त्यामुळे तिने तो निर्णय घेतलाय. म्हणजे ती तिची ज्ञाता आहे आणि ते तिचं ज्ञेय आहे. मी माझी ज्ञाता म्हणजे मी माझ्या ठिकाणी ज्ञाते पण घेतलंय आणि ते माझं ज्ञेय आहे. ज्ञेय एकच आहे पण दोन्ही ज्ञाते वेगळे आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, एकाच गोष्टीच्या करता आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणात निर्माण होणारी जी वृत्ती आहे ती भिन्न भिन्न आहे. प्रत्येकाची वृत्ती वेगळी आहे, प्रत्येकाचं ज्ञान वेगळं आहे. ते म्हणाले तुम्ही जोपर्यंत लौकिकात चिकित्सा करत राहता, म्हणजे समर्थांनी आम्हाला उपदेश केलाय बरं का. आता ते म्हणतात हा उपदेश असा की जोपर्यंत लौकिकातली आमची चिकित्सा आहे आणि मी ज्ञाता, मी जाणून घेणारा आणि मला काही या जगातलं जाणायचंय म्हणजे मापायचंय, मोजायचंय, समजायचंय, कळून घ्यायचंय, तोपर्यंत दिशा एकच की मी ज्ञाता आणि ते ज्ञेय. ज्ञेय म्हणजे जाणायचं. पण म्हणाले हे असं जितके आम्ही करत राहू तिथपर्यंत फक्त भूमिका एकच झाली की प्रत्येक गोष्ट ज्ञेयात आली आणि प्रत्येक वेळी मी ज्ञाताच झालो. तर समर्थ म्हणाले आता एक स्थिती अशी येऊ द्या की जे ज्ञेय आहे ते आणि हा ज्ञाता दोन्ही एकच होईल. आणि हे दोन्ही एकच झाल्यानंतर बघा काय बघायला मिळतं ते. तेव्हा वृत्ती राहणार नाही, तेव्हा फक्त ज्ञान राहील. म्हणजे जेव्हा आम्ही आणि ती वस्तू जोपर्यंत वेगळी आहे असं आमच्या अंतःकरणात आहे तोपर्यंत, नाहीतरी शब्दे विण संवादू आणि गुजे विण अनुवादू काय आहे दुसरं. जे ज्ञानदेव म्हणतात की शब्दाशिवाय संवाद आहे आणि गुजेशिवाय अनुवाद आहे. म्हणजे कुठल्याही रहस्याशिवाय अनुवाद. रहस्य केव्हा उद्घाटन होतं, जेव्हा त्याच्याशी एकरूप होतो तेव्हा. जोपर्यंत एकरूपता येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने ज्ञान प्राप्त होत नाही. समर्थांनी फार चांगला विषय मांडलाय. त्यांनी असं म्हटलंय तोपर्यंत आम्ही ज्ञाता आणि ज्ञेय इथेच आहोत, आम्ही ज्ञानात नाहीच पोचलो, इतका त्यांचा ठाम आमच्याकरता मांडलेला एक सिद्धांत आहे. ते म्हणतात तुम्ही ज्ञानात केव्हा पोचाल, जेव्हा ज्ञेय आणि ज्ञाता दोन्ही एक होती, तेव्हा तुम्हाला यथार्थ ज्ञान मिळेल. तोवर मिळणार नाही. नाहीतर तुम्ही फक्त एका दिशेने ती जी वृत्ती आहे ती जी इथे चालवाल ती तिथे चालवाल, ती तिथे चालवाल ती तिथे चालवाल. आणि म्हणून ते म्हणतात उरले ते निखळ निर्गुण क्विंचिता तेची आपण, ऐसी हे परमार्थाची खूण अगाध आहे. म्हणाले हा जो मार्ग आहे किंवा ही जी खूण आहे ही परमार्थाची खूण आहे म्हणाले. म्हणजे परमार्थ मार्गामध्ये तुम्ही जितके शिरा, म्हणजे आता उलट आपण बोलू की आजकाल मुलांच्या शिक्षणामध्ये जी नवीन प्रिन्सिपल्स आली आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की म्हणाले मुलांचा IQ बघू नका, म्हणजे इंटेलेक्च्युअल कोशंट त्याचा किंवा इंटेलिजन्स बघू नका, तर त्याचा आधी SQ डेव्हलप करा, म्हणजे त्याचा स्पिरिच्युअल कोशंट डेव्हलप करा. तो जितका स्पिरिच्युअल कोशंट त्याचा डेव्हलप होईल, तो कोशंट डेव्हलप झाला की उलटे खाली या की त्याचा इमोशनल कोशंट डेव्हलप होईल. इमोशनल कोशंट आणि स्पिरिच्युअल कोशंट जितका डेव्हलप झालेला आहे तितका IQ डेव्हलप होईल, म्हणजे इंटेलेक्च्युअल कोशंट डेव्हलप होईल. म्हणजे ज्ञान केव्हा प्राप्त होईल, जेव्हा स्पिरिच्युअल कोशंट त्याचा एका लेव्हलच्या वरती येईल. तो त्या लेव्हलच्या वर गेला की त्याचा इमोशनल कोशंट म्हणजे तो अधिक सटल, अधिक सूक्ष्मतेकडे जाईल. जेव्हा त्याला ही सूक्ष्मता प्राप्त होईल तेव्हा त्याला ज्ञानाची सूक्ष्मता प्राप्त होईल.
समर्थांच्या सारखे आम्ही लगेच काही परमात्माशी एकरूप नाही होणार, पण आम्ही जे ज्ञान ग्रहण करतोय ते ज्ञान पुष्कळसं त्या मूळ ज्ञानाच्या जवळ जाईल. आम्ही त्या विषयाच्या अधिकाधिक जवळ जाऊ. मग मुलं जी हुशार होतील, मुलांना जे समजायला लागेल, त्यांचं आकलन वाढेल, त्यांची प्रतिभा त्या ठिकाणी जागृत होईल, त्यांची स्मृती अधिक तल्लख किंवा तीक्ष्ण होईल. ह्या सगळ्याला कारण काय? ते म्हणतात SQ वाढवा, त्याचा स्पिरिच्युअल कोशंट वाढवा, तर त्याचा EQ वाढतो, त्याचा SQ EQ, त्याच्यावरून IQ वाढतो. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की ही परमार्थाची खूण आहे. म्हणजे जगामध्ये सुद्धा तुम्हाला जर काही ज्ञान मिळवायचं असेल तर ते म्हणतात तुमचा SQ वाढवा. असं फळ एक आपण एक, ऐसा नाही हा विवेक, फळाचे फळ कोणी एक, स्वयेची होईजे. म्हणजे फळ वेगळं आहे आणि आपण वेगळं आहे असं जोपर्यंत वाटतं, म्हणजे आपल्या डोक्यात जर टाइम टेबल असेल की देवाला अर्धा तास, आपल्या खेळाला अर्धा तास, जोपर्यंत अर्ध्या तासाचा खेळ आहे आणि अर्ध्या तासाचा देव आहे तोपर्यंत तो आपल्याशी तितकाच जवळ आहे. ते म्हणतात हे एक फळ, म्हणजे देवाचं केलं की जरा बरं वाटतं, मग त्याच्याकरता किती वेळ देऊया, अर्धा तास देऊया. जरा व्यायाम केला की शरीर चांगलं राहतं, त्याच्याकरता किती वेळ देऊया, अर्धा तास देऊया. ते म्हणाले अर्धा तास व्यायामाला दिला आणि उरलेले 23.5 तास त्याचा विचार पण नाही केला तर म्हणाले उपयोग काय? जे काही स्वीकारलं आहे तो आमच्या अंतःकरणाचा विषय झाला पाहिजे. त्याचं मिळणारं फळ बाजूला ठेवलं आणि आम्ही इथे ते म्हणतात तसं फळ एक आपण एक, आणि आपण आपल्याला बाजूला ठेवलं. आम्ही सगळे टिकमार्क करत राहिलो तर रिझल्ट शून्य. टिकमार्क करता आम्हाला काही करायचं नाहीये. जे करायचं आहे तो दिलेला अर्धा तास हा आता तो माझा नाही आहे, आता हा तो त्याचा आहे, त्या विषयाकरता दिलेला आहे. मग तो काहीतरी मला रिझल्ट देईल. आणि म्हणून ते म्हणतात फळ एक आपण एक, ऐसा नाही हा विवेक, फळाचे फळ कोणी एक, स्वयेची होईल. आणि त्या फळाचं फळ काय आहे? हा स्वतःच आहे. हा स्वतःच जेव्हा ते फलस्वरूप होईल, हा स्वतःच जेव्हा त्याच्याशी एकरूप होईल, त्या फळाचं वेगळं फळ नाही, ते फळ हाच होतो. म्हणजे फळ आणखीन वेगळं मिळवावं लागत नाही, आपणच ते होऊन जातो. म्हणून आपल्याकडे ज्ञानेश्वर माऊलीने त्या 6व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. ते म्हणाले हा मार्गक्रमण करत करत चालला, पूर्वेच्या बाजूने निघाला, हा पश्चिमेच्या दिशेला गेला आणि तो जाऊन पोचला, तो स्वतःच झाला. म्हणजे आता पोचायचं गंतव्य काही राहिलंच नाही, तो जिथे आहे तिथेच ते फळ आहे, तोच म्हणजे फळ आहे. असं म्हणाले. रंक होता राजा झाला. आता दृष्टांत दिले. म्हणाले गरीब होता राजा झाला, बरे पाहता प्रत्यय आला, रंकपणाचा गलबला रंकी करावा. म्हणाले आता या ठिकाणी राजा झाल्यानंतर आता रंकपणाचे उद्योग त्याला करण्याची आवश्यकता उरली नाही. म्हणाले वेदशास्त्रे पुराणे, नाना साधने निरूपणे, सिद्ध साधू ज्या कारणे नाना सायास करीती. वेद कशा करता, शास्त्र कशा करता, पुराण कशा करता, ही सगळी जी साधनं आहेत आणि त्या साधनांचं निरूपण आहे ते आम्हाला काहीतरी प्राप्त व्हावं याकरता. पण जो सिद्ध साधू ज्या कारणे नाना सायास करीती, पण म्हणाले हे बनण्याकरता नाना सायास आहे, परंतु ते ब्रह्मरूप आपणची अंगे. पण जर आम्हीच ब्रह्मरूप झालो तर म्हणाले सारासार विचार प्रसंगे, करणे न करणे वाऊगे काहीच नाही. म्हणाले मग त्यावेळी करणं आणि न करणं काही शिल्लक उरत नाही. तेव्हा जसं लोकमान्यांनी म्हटलं की दादासाहेब खापर्डे म्हणाले की आपण काहीतरी एखादा आपल्याला व्यासंग, आपल्याला आवड, व्यसन म्हणजे आवड खरी आपल्या मराठी, आता वाईट अर्थाने त्या व्यसन शब्दाला आपण वापरतो, पण व्यसन शब्दाचा मूळ अर्थ आवड आहे. तर आपण आपल्याला काहीतरी एखादी आवड, आपला एखादा छंद आपण आजकाल म्हणतो तसं जोपासावा. तर दादासाहेब खापर्डे लोकमान्य टिळकांना म्हणाले तुम्ही असा काहीतरी छंद जोपासा की ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात काही एक वेगळा बदल किंवा म्हणजे तुम्हाला एक काहीतरी करमणूक अशी होईल. ते म्हणाले करमणूक काय करायची? म्हणाले करमणूक मला ज्या दिवशी गीता पहिल्यांदा वाचली त्या दिवशीपासून म्हणाले त्या भगवंताच्या बासरीचे सूर माझ्या कानात आहे.
ते संगीत म्हणाले माझ्या कानात आहे, आता मला दुसऱ्याची गरजच नाही. मी अखंड संगीतात आहे म्हणाले, भगवंताच्या मुरलीच्या नादामध्ये, मला दुसरा व्यासंग काय करायचा आहे. तसं त्यांनी इथे म्हटलंय की आपण तोच झाला, त्याचं वाचन केलं आणि बाजूला ठेवलं. आपण म्हणतो ह्या ग्रंथाचं पारायण केलं, किती वेळा केलं, 40 वेळा केलं, पण त्या ग्रंथामध्ये अमुक एक विषय हो का, ते आमच्या बहुतेक लक्षात नाही, वाचनात नाही. आम्ही आपले पारायण करत सुटलो. म्हणाले विषयाशी एकरूप नाही झालो आम्ही. म्हणून ते ब्रह्मरूप आपणची अंगे, सारासार विचार प्रसंगे, करणे न करणे वाऊगे काहीच नाही. रंक राज आज्ञेसी भ्याले, तेची पुढे राजे झाले, मग ते भयेची उडाले रंकपणा सारिखे, रंकपणा सरीसे. म्हणाले आधी रंक आहे म्हणून राजाच्या आज्ञेला घाबरत होता. म्हणजे साधा गरीब आहे बिचारा, राजाचा एक कोणीतरी जनपद आहे, त्याला धाक आहे. आता हाच राजा झाला, आता राजा झाल्यावर ह्याला कशाचा धाक आहे. म्हणजे समर्थ म्हणतात की एकदा तुम्ही बनचुके, आता बनलात तुम्ही, आता तुम्ही साक्षात त्या परमात्म स्वरूपाला प्राप्त झालात. आता हे वेद शास्त्र पुराण ग्रंथ याच्यानी तुम्हाला आता काय बदलवायचंय. ते तुकाराम महाराज म्हणतात तसे, दिवस 4 खेळी मेळी. तुकाराम आता काय म्हणाले, आयुष्य उरलं उपकारा पुरता. आता लोकांच्या करता काही करता येण्यासारखं असेल तर करायचंय, नाहीतर म्हणाले आता मला काय प्राप्त करायचंय, आता मला काही मिळण्यासारखं नाहीये. काय जे 4 दिवस राहिले ते आनंदात त्याचा उपभोग घ्यायचा, एवढंच आहे म्हणाले. तर म्हणून इथे वेदे वेदाज्ञेने चालावे, सत्शास्त्रे शास्त्र अभ्यासावे, तीर्थे तीर्थास जावे कोण्या प्रकारे. म्हणाले वेदांनीच वेदाज्ञा पाळावी. वेदाची कशी आज्ञा पाळणार. किंवा म्हणाले शास्त्रांनीच शास्त्राचा अभ्यास करावा असं म्हटलं तर तो कसा करणार. म्हणजे जो ब्रह्मभावाला प्राप्त झाला आहे त्यांनी आता ब्रह्माचा वेगळा अभ्यास काय करावा, त्यांनी आता ब्रह्माला वेगळं काय जाणून घ्यावं. तीर्थे तीर्थास जावे. म्हणाले मानस सरोवरांनी आता कोणत्या तीर्थाला जावं, ते स्वतःच तीर्थ आहे. म्हणाले कोण्या प्रकारे. अमृते सेवावे अमृत, अमृताने काय अमृताचं सेवन करावं. अनंते पहावा अनंत, भगवंते लक्षावा भगवंत कोणत्या प्रकारे, हे कोणत्या प्रकाराने ते पाहणार. संते असंत त्यागावे, निर्गुणे निर्गुणासी भंगावे, स्वरूपे स्वरूपी रंगावे कोण्या प्रकारे. जो संत आहे त्याच्या पुढे कुणी असंत राहतच नाही. आपल्याला महाभारतातली कथा माहिती आहे, आपण अगदी एका वाक्यातच घेऊ की अर्जुनाला सांगितलं की सगळीकडे हिंडून ये पृथ्वीवर, कोण वाईट आहे ते शोधून घेऊन या. आणि दुर्योधनाला सांगितलं कोण चांगला आहे ते शोधून घेऊन ये. अर्जुनही रिकामा आला, दुर्योधनही रिकामा आला. अर्जुन म्हणाला मला कुणीच वाईट भेटलं नाही, दुर्योधन म्हणाला मला कुणीच चांगलं भेटलं नाही. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं संत आहेत, त्या संतांना असंत भेटावेत कुठे. त्या संतांना वाईट काही दिसतच नाही, संतांना सगळे संतच दिसतात. म्हणाले संते असंत त्यागावे, ते कोणाचा त्याग करणार. निर्गुणे निर्गुणासी भंगावे, निर्गुणाने निर्गुणाला दूर करावं. कसं होणार म्हणाले. स्वरूपे स्वरूपी रंगावे, जी स्वरूप स्थिती आहे त्याच स्वरूप स्थितीने स्वरूपाला जावं. हे काय आहे, ते स्वतःच आहे. कोण्या प्रकारे. अंजने लिहावे अंजन, म्हणाले धने साधावे धन, निरंजने निरंजन कैसे अनुभवावे. म्हणजे काजळाने काजळ कसं घालावं, धनानी धन कुठून आणावं, कारण ते स्वतःच धन आहे. तसंच म्हणाले निरंजने, ज्याच्या ठिकाणी सगळी शुद्धता आहे त्यांनी शुद्धता कुठे शोधावी. म्हणजे आता मानसाच्या जलाने आणखीन कोणतं जल शोधायला जावं, ते स्वतः शुद्ध आहे. साध्य करावे साधनासी, ध्येय धरावे ध्यानासी, उन्मने आवरावे मनासी कोण्या प्रकारे. साध्य करावे साधनासी, आता कोणत्या साधना कोणती अशी करावी की ज्याच्यामुळे आपलं साध्य प्राप्त होईल. असं कोणतं ध्येय धरावं की ज्याचं ध्यान आपल्या पुढे असावं. किंवा उन्मने आवरावे, जो मनाच्या पलीकडे. उन्मनी अवस्था म्हणजे मनाच्या पलीकडची स्थिती. ज्याला मनाच्या पलीकडची स्थिती प्राप्त झाली आहे त्यांनी आता मनाला कुठून आवरावं. मन आवरण्यासारखं त्याच्याकडे मनच कुठे उरलं. त्या गोपिका म्हणाल्या तसं की हा उद्धव गेला तिथे त्या गोकुळामध्ये आणि त्यांना शहाणपण ज्ञान देण्याकरता गेला. तर तेव्हा त्यांना ध्यान कसं धरावं वगैरे सगळं, मी अगदी 2 वाक्यात सांगते, कसं धरावं वगैरे सगळं सांगितलं. ते सगळं झाल्यानंतर मन कसं आवरावं, मनाला कसं एकाग्र करावं, त्याला एक प्रतीक कसं घ्यावं वगैरे वगैरे पुष्कळ शिकवलं.
कारण एकूण सगळं गोकुळ पाहून झाल्यावर श्रीकृष्णांनी लोकांना ज्ञान द्या असं म्हटलं होतं, पण ज्ञानाला पात्र काही त्याला कोणी दिसलं नाही. परत निघायची वेळ आली तरी त्याला वाटलं सगळे एकापेक्षा एक वेगळीच मंडळी आहेत. तर या गोपिका त्याला वेशीपर्यंत पोचवायला आले होते. तिथं तो थांबला आपल्या रथावर आणि म्हणाला, तुम्हाला मी थोडं ज्ञान देतो. आणि त्यांना ध्यानाची प्रक्रिया सांगितलं की कृष्ण हा साक्षात परब्रह्म आहे, त्याचं ध्यान करा आणि त्याच्या ध्यानामध्ये आनंद मिळवा. सगळं सांगून झालं. आता ज्ञान दिल्याप्रमाणे तुम्हाला कळलं का? तुम्हाला जर कळलं नसेल तर मला प्रश्न विचारा. त्यातल्या गोपिकांनी विचारलं, हो आम्हाला नाही कळलं. मला वाटलं बायका बऱ्याच हुशार आहे. तर त्यांनी विचारलं, काय कळलं नाही तुम्हाला? म्हणाले, आमचा एक प्रश्न आहे तुम्हाला. तर म्हणाले, काय प्रश्न आहे? उद्धवानी विचारलं. त्या म्हणाले, उद्धवा, माणसाला मन किती रे, एक का दोन? तर उद्धव म्हणाला, बायांनो तुम्ही वेड्या त्या वेड्या कसं म्हणाले तुम्ही मला प्रश्न विचारला? माणसाला मन एकच असतं. मग म्हटले, आमचा प्रश्नच मिटला. का म्हणाले? म्हणे आमचं जे एक मन होतं ते भगवान श्रीकृष्णाबरोबर केव्हाच निघून गेलं. आता ध्यान धरायला आम्ही मन आणायचं कुठून? त्यामुळे आम्हाला काही त्या ध्यानाची तुझ्या काही गरज नाही म्हणाले. तसं त्यांनी इथे सांगितलं, उन्मने आवरावे मनासी. ज्या ठिकाणी मनच शिल्लक राहिलं नाही तिथे मनाला काय आवरावं असं म्हणून समर्थांनी हा दशक संपवलाय. आम्हाला क्वेश्चन मार्क देऊन संपवला, प्रश्नार्थक चिन्हावर दशक संपलेला आहे हा. आणि त्यांनी सांगितलं की अहो सगळं जे सिद्ध आहे ना, जे सगळं पूर्ण आहे, त्या पूर्णाच्या ठिकाणी कशाची वाच्यता करता, काय बोलता, असं म्हणून त्यांनी हा इथला 9वा दशक आपला संपलाय आणि हा 10वा समास आहे.